कोडपाडवी ना. स्ट्राईकला विजय, स्ट्राईकला जनार्दन आणि गोलंदाज आहे नीलकंठ घेते. नीलकंठ आहे नाही ठाकूर मामा. अरे हो त्या नीलकंठ म्हात्रे. नीलकंठ सामना चालू होत आहे. खारेगाव 40+ वर्षे नेरूळ 40+. नेरूळ 40+ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते खारेगाव संघाला. खारेगाव संघाची सलामीची जोडी विजय आणि जनार्दन, तसेच नेरूळ संघाकडून प्रथम षटक घेऊन येते तो नीलकंठ म्हात्रे. पंचांचा इशारा येतोय सामना चालू होण्याचा. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतायत नीलकंठ, समोर जाईल तो विजय. षटकातील पहिलाच चेंडू सामन्याच्या. विजयाने मार चेंडू, चेंडू हवेत आहे, चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावत आहेत, चेंडू खाली पडतोय पण दोन्ही क्षेत्रावर चेंडू भेटला नाही. तिसरा क्षेत्ररक्षक येऊन चेंडूची फेकी करतोय. दरम्यान 2 धाव फलून करतायत दोन्ही फलंदाज. 2 धावनी संघाची सुरुवात होते आणि विजय आपल्या 2 धावनी संघ खातं उघडतंय. धाव होत आहेत गारेगाव संघाच्या बिनबाद 2. दुसऱ्या मॅच मध्ये जिंकल. पुढचा चेंडू आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटमध्ये काय संबंध जुळत नाही. चेंडू सरळ जातो यष्टिरक्षक हातात. निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू मात्र निर्धाव येतोय. धाव संख्या स्थगित आहे ती 2. बिनबाद 2. एक धावमध्ये भर पडते. संघाच्या धाव संख्या होते 3. बॅटला लागला होता चेंडू. ओके. षटकातील पुढचा चेंडू नीलकंठांच्या समोर जाता नवीन फलंदाज जनार्दन. जनार्दनने मारले चेंडू कव्हरच्या तिथे पॉईंट कव्हरला जाते. तिथे असले क्षेत्ररक्षक क्षेत्र चेंडू परंतु चेंडू जातोय सीमा पार. चौकार. 4 धावेने संघ वधारत आहेत. धाव संख्या होते 7. जनार्दनाने आपल्या खातं उघडले 4 धावसंख्येने. काय बोलला उदय? आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केलाय थोडासा. पुढचा चेंडू नीलकंठ यांचा समोर जाईल जनार्दन. जनार्दनने मारला त्याच दिशेने मारला चेंडू. आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण झाले तिथल्या क्षेत्ररक्षकाकडून. फेकी करतोय. दरम्यान 2 धाव पळून काढतायत दोन्ही
फलंदाज 2 धावेने संघाची धावसंख्या होते 9. पहिलं षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू षटकातील टाकतील नीलकंठ. अखेरचा चेंडू. आता मात्र लेगच्या दिशेने मारला चेंडू. चेंडू हवेत आहे आणि मला वाटतं झेल बाद झालाय तो. फलंदाज जनार्दन. पहिला हादरा बसतो तो खारेगाव संघाला जनार्दनच्या रूपाने. 9 धावसंख्येवर षटक संपते. पहिल्या षटकामागे धावसंख्या झाली आहे ती 1-9. नवीन फलंदाज येतो तो रोशन. मामाचं नाव काय आहे? नेरूळ संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय तो ठाकूर मडवी. आमच्या स्वयंसेवकांनी तो गेट बंद करायचा आहे. कृपया गाड्या बाहेर काढायच्या. गाड्या कोणी मैदानात घेऊन येऊ नका. कृपया आपल्याला विनंती आहे, कोणी गाडी आतमध्ये आणू नका. गेट बंद करायचा आहे. पुढचा चेंडू. तर आता मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू सरळ जातो एक्स्ट्रेशच्या हातात. निर्धाव चेंडू. ठाकूर मडी यांच्या षटकातील पहिलाच चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थगित आहे ती 9. आता मात्र मारलाय. लेगच्या दिशेने जातोय चेंडू. तिथे असलेले शत्रू चेंडू मागे येतात, पकडतात, फेकी करतात. दरम्यान 2 धावा पळून काढतायत दोन्ही फलंदाज. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन विकेट म्हणावी लागेल ती दोन्ही फलंदाजांमध्ये. धावसंख्या 2 ने वधारते. धावसंख्या होते 11. पुढील चेंडू ठाकूर मडवी. षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र काहीसा चेंडू हवेत आहे. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावते स्वतः गोलंदाज, परंतु झेल काय पकडता आला नाही गोलंदाजाला. दरम्यान 2 धाव पळून काढतायत आणि दुसऱ्या धावेच्या नादामध्ये बाद होतोय तो विजय. एक डावकरा गोलंदाज बाद होऊन परततोय. पॅव्हलियनमध्ये संघ एका धावेने वधारते. धावसंख्या होते ती 12. 12 या धावसंख्येवर दुसरा आदरा बसतो तो खारेगाव संघाला. आता मात्र विजय यांची जागा घेण्यासाठी तो नवीन फलंदाज भूषण. भूषण प्रथमतच स्ट्राईकला आलेला आहे. नवीन फलंदाज सामोरा जाईल तो ठाकूर मडवी यांना.
भूषण यांनी मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय मिड विकेटच्या दिशेने आणि हा षटकार. पहिल्याच चेंडूवर भरपूर समाचार घेतलाय तो ठाकूर यांचा. भूषण आणि षटकार लगावतोय तो भूषण, आपल्या षटकाराने खातं उघडतोय, संघाला पोहोचवतोय 18 वरती. पाटील बॉल किती झाले सांग? 4 चेंडू झाले, 2 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटला जातो चेंडू. 1 धाव मिळते, धाव संख्या होते ती. आमचे दिवा गावचे मित्र निलेश चंदू पाटील दादा, आपणास विनंती, आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. या, आपलं हार्दिक स्वागत. षटकातील पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू टाकतील ते ठाकूर मडवी. आता मात्र सामोरा जाईल तो रोशन. निर्धाव चेंडू, चेंडू काय समजलं नाही, फलंदाजाला निर्धाव जातोय. धाव संख्या स्थगित आहे ती 19. 2 षटकं होत आहेत. दादा बस ना, पुढं बस बस. 2 षटकामागे धाव संख्या झाले 19. उर्वरित 2 षटकं शिल्लक. 4 षटकांचा सामना. नवीन गोलंदाज अनंता. आमचे नवी मुंबईचे बेस्ट कॉमेंटेटर देवीदास दादा मडवी यांचं इथं आगमन झाले, त्यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत. अनंता, आपल्या षटकातील पहिलाच चेंडू. आता मात्र मारलाय, भरपूर समोरच्या घेतल्या तो अनंताचा. पहिल्याच चेंडूवर भूषण यांनी षटकार मिड विकेटच्या दिशेने. या 6 धावांनी संघ पोहोचतोय 25. मी देवीदास मडवी यांना विनंती करतोय, आपण पुढचं समालोचन करायचं आहे. मला कपडे चेंज करायचं आहे. धन्यवाद. चांगली कॉमेंट्री करत आहेत सारसोले. बेस्ट कीपर नवी मुंबई, पद्माकर मेहर. सुंदर असं सरनेम आणि सुंदर अशी कॉमेंट्री करत होते. धन्यवाद त्यांचं. बेस्ट खेळाडू सारसोले 40+ संघाचे. आणि सामना चालू आहे, वर्सेस. सुस्वागतम. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. चांगला फटका, वॉट अ शॉट. लॉंग ऑफ कव्हरला षटकार. चांगली फलंदाजी खारेगाव 40+ संघाकडून. आणि समोर आहे नेरुल 40+. दोन्ही बलाढ्य संघ नवी मुंबई मास्टर कप अंतर्गत दोन्ही संघ मजबूत स्थितीमध्ये आहेत. आणि रोमांचक असा सामना. पहिली इनिंग चालू आहे. दोन्ही संघ चांगले संघ आहेत आणि रोमांचक सामना असा तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. दोन्ही संघाचे 12 खेळाडू. दोन्ही संघाचे 12 खेळाडू प्लीज व्यासपीठावर येणे, कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणे. चांगला असा रोमांचक सामना. गुलाबी गरमी, जबरदस्त ग्राउंड, नवी मुंबईची शान, रामलीला मैदान. चांगलं असं नाव या ग्राउंडला. स्ट्रेट ड्राईव्ह, लॉंग ऑनला जाणारा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली बॉलिंग. या चेंडूवर 1 धाव घेतलेली आहे.
धावसंख्या झालेली आहे 33 धावसंख्या. 33 धावसंख्या झालेली आहे. भूषण राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. चांगला चेंडू क्लीन बोल्ड. भूषण आउट झालेले आहेत. चांगली फलंदाजी करताना बाद झालेले आहेत आणि षटक चालू आहे. तिसरं षटक शेवटचा चेंडू बघा. गुणलेखक आपले जय तांडेल सारसोली संघाचे ज्युनियर जबरदस्त गुणलेखक आणि 3 दिवस झाले लगातार. आजचा तिसरा दिवस त्यांचं गुणलेखकाचं काम एकदम सुंदर आहे. जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. चांगलं व्यक्तिमत्व आणि चांगले गुणलेखक जय तांडेल. जय यशवंत तांडेल बरोबर असे गुणलेखक पाहिजे. आणि शशी तांडेल पण गुणलेखक आहेत ना. अष्टपैलू खेळाडू पण आहेत. नवी मुंबई सारसोले 40+ संघाचे कर्णधार ते पण चांगले गुणलेखक आहेत. स्वतः आयोजक साखली संघामध्ये प्रवेश केलेला आहे सारसोले 40+ संघाने. स्वतः आयोजक आणि चांगला टीम आहे. आणि शेवटचा चेंडू राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन बघूया. चांगला उत्तुंग असा फटका लॉंग ला आणि चांगला झेल. चांगली फिल्डिंग चांगली फिल्डिंग आणि शेवटच्या चेंडूवर बाद झालेले आहेत. कोण बाद झाला? नितेश. चांगली फिल्डिंग 2 विकेट घेतलेले आहेत. अनंता बेस्ट बॉलर नवी मुंबई बेस्ट 14 रन दिलेले आहेत. पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत व्यासपीठावर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 4 षटक पूर्ण झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 4 ओव्हरची मॅच आहे. 3 झाले 3 षटक झाले. सॉरी 4 षटकांचा सामना आहे. म्हणजे प्रत्येक संघाने एक मॅच जिंकलेले आहे आणि म्हणून 4थं षटक 4 षटकांचा सामना आहे. आणि 3 षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे खारीगाव 40+ संघाची 33 धावसंख्या 33. शेवटचं षटक चालू आहे. चांगले पंच आहेत. पंच कोण आहेत? पंच उदय तांडेल आणि नॉन स्ट्राईकला चांगले अष्टपैलू खेळाडू स्वतः आयोजक पंचांची कामगिरी करत आहेत. आणि 4थं षटक टाकण्यासाठी येत आहेत चंद्रकांत. मारत बरोबर. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन सामना करणार आहेत. रोशन. चांगला उत्तुंग असा फटका. वॉट अ शॉट आणि चांगला झेल. जबरदस्त फिल्डिंग. सुशील नेरुल 40+ संघाचे कर्णधार आधारस्तंभ ज्यांच्या सौजन्याने हा नेरुल 40+ संघ मजबूत स्थितीमध्ये आहे आणि चांगली संघटना आहे त्यांची आणि चांगला संघ आहे. कितीतरी फायनल विन त्यांनी केलेला आहे. पण समोर पण खारीगाव 40+ संघ आहे. कितीतरी फायनल्स त्यांनी पण मारलेले आहेत. त्यांच्या संघामध्ये पण चांगले फलंदाज चांगले गोलंदाज आहेत. बेस्ट फिल्डिंग सुशील. बेस्ट खेळाडू नवी मुंबई. चांगला झेल अप्रतिम झेल घेतलेला आहे आणि धावसंख्या रोखून ठेवलेली आहे खारीगाव 40+ संघाची. चांगलं असं आयोजन सारसोले 40+ संघाकडून ग्रामस्थ मंडळाकडून. सर्व खाण्याची आणि चायची व्यवस्था आणि चांगलं बक्षिसांचं आयोजन. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. चांगला चेंडू कव्हर पॉइंटला जाणारा चेंडू लॉंगला जाणारा चेंडू. एक धाव घेतलेले आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण नेरुल 40+ संघाकडून. चांगले विकेट किपर आहेत राजू. क्रिकेटसाठी काय पण
एक अष्टपैलू खेळाडू नेहरू 40+ संघाचे आधारस्तंभ राजू महादेव हे नेहरू 40+ संघाचे आधारस्तंभ आहेत. निलेश आताच त्यांची एक टुर्नामेंट झालेली आहे, त्यांनी ठेवलेली होती नेहरू मध्ये. सुंदर असं आयोजन केलेलं होतं. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. फर्स्ट स्लिपला मला वाटतं पंचांचा इशारा. आउट. चांगला झेल फर्स्ट स्लिपला घेतला. चांगली फिल्डिंग करताना दिसत आहेत नेहरू 40+ संघाचे खेळाडू. धावसंख्या झालेली आहे 34 धावसंख्या. चेंडू पूर्ण झालेले आहेत 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगली बॉलिंग शेवटच्या षटकामध्ये, चौथ्या षटकामध्ये चंद्रकांत यांची, आणि चांगली फिल्डिंग करताना दिसत आहेत नेहरू 40+ संघ. चांगली फलंदाजी करताना बाद झालेले आहेत खारेगाव 40+ संघाचे खेळाडू. दोन्ही संघामध्ये रोमांचक असा सामना होणार आहे. बघण्यासाठी प्रेक्षकांची, खेळाडूंची, पाहुण्यांची, मान्यवरांची गर्दी. चांगलं बक्षिसांचं आयोजन. आजचा शेवटचा दिवस, सेमीफायनल फायनलचा दिवस, बक्षिसांचा दिवस आज. करो हारो या जितो. योगेश आलेले आहेत, बेस्ट खेळाडू नवी मुंबई खारेगाव 40+ संघाकडून. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. चांगला फटका. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. जबरदस्त षटकार, लॉंग षटकार. 40 धावसंख्या झालेली आहे. योगेश, सुंदर फटका, सुंदर बॅटिंग, जबरदस्त फटका. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झालेली आहे 40. चौथं षटक चालू आहे. 4 षटकांचा सामना. जितो या हारो असा हा सामना असणार आहे. रोमांचक गुलाबी गरमीमध्ये. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. चांगला फटका. व्हॉट अ शॉट. लॉंग लेगला जाणार चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण नेहरू 40+ संघाकडून. व्हॉट अ फिल्डिंग. आणि जसा फटका तशी फिल्डिंग, जशी बॅटिंग योगेश यांची तशी फिल्डिंग केलेली आहे नेहरू 40+ संघाकडून. क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा वाचवलेल्या आहेत. आणि मला वाटतं शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे 42. शेवटचा चेंडू. चांगली धावसंख्या खारेगाव 40+ संघाला. चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत. तर शेवटचा चेंडू. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. राऊंड द विकेट. फुलटो चेंडू आणि फिल्डरच्या वरून गेलेला आहे. फर्स्ट स्लिपच्या वरून हा चेंडू गोल घुमत गेला आणि बाउंड्री. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ बॅटिंग योगेश. 1 षटकार, 1 चौकार, 2 धावा. 46 धावसंख्या झालेली आहे. 47 धावांचं आव्हान, मोठं असं आव्हान खारेगाव 40+ संघाने ठेवलेलं आहे नेहरू 40+ संघासमोर. रोमांचक अशी सामना तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. चांगले फलंदाज, चांगले गोलंदाज, चांगले क्षेत्ररक्षक, चांगले विकेटकीपर इथे तुम्हाला खेळताना दिसणार आहेत. चांगले पंच, चांगले गुणलेखक, चांगले ऑपरेटर. युट्यूबवर व्यंकटेश आणि कॅमेरामॅन गणेश. ANP लाईव्ह असं सुंदर असं आयोजन. चांगला असं सन्मान केला जातो इथे. पुष्पगुच्छ देऊन, शाल देऊन, श्रीफल देऊन प्रत्येक पाहुण्यांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं इथे स्वागत केलं जातं. आणि चांगल्या चमचमीत अशा ट्रॉफी ठेवलेल्या आहेत. 4 संघामध्ये 4 संघ येणार आणि 2 सेमीफायनल आणि 1 फायनल होणार आहे. लवकरात लवकर सामने चालू करा. 2 संघ गेलेले आहेत. सारसोले 40+ संघ आणि बोनकोडे 40+ संघ. 2 संघ साखली संघामध्ये प्रवेश केलेला आहे. दोन्ही संघाचं अभिनंदन. 47 धावांचं आव्हान, मोठं असं आव्हान 4 षटकामध्ये. श्याम, सन्माननीय श्री श्याम यांचं हार्दिक स्वागत.
व्यासपीठावर. दिवा 40+ संघ आणि वाशी 40+ संघ, जोगाव 40+ संघ दोन्ही कर्णधाराने पॅव्हलियन मध्ये यावे, व्यासपीठावर यावे, क्रिकेट रंगमंचावर यावे आणि टॉच का बॉस करून घ्यावे ही आपणास नम्र विनंती. दोन्ही कर्णधाराने उपस्थिती दाखवावी. दिवा 40+ आणि जोगाव 40+, दोन्ही चांगले टीम नवी मुंबई मास्टर कप अंतर्गत सामने इथे चालू आहेत. रामलीला मैदानावर आयोजन आहे सारसोले 40+ संघाचं, सारसोले ग्रामस्थ मंडळाचं. या गावामध्ये 2 टीम आहेत आणि एका टीमचं हे आयोजन आहे. दोन्ही टीम चांगले टीम आहेत. दोन्ही टीम मध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत. असे हे गाव सारसोले गाव नगरीत नवी मुंबईत वसलेलं हे सुंदर असं गाव, धार्मिक असं गाव, कलाकारांचं गाव आणि क्रिकेट खेळाडूंचं गाव. कितीतरी ट्रॉफीज या गावामध्ये आलेल्या आहेत. नाईट टुर्नामेंटचे, डे टुर्नामेंट म्हणजे यंग आणि 40+, 50+ असे ट्रॉफ्या या गावामध्ये आलेल्या आहेत. सारसोले गाव नगरीत. मोरेश्वर मडवी सन्माननीय बेस्ट खेळाडू नवी मुंबई, बेस्ट बॉलर नवी मुंबई दिवा 40+ संघाचे मोरेश्वर मडवी, श्री मोरेश्वर मडवी व्यासपीठावर यावे हे आपणास नम्र विनंती. हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय आदरणीय श्री मोरेश्वर मडवी, बेस्ट बॉलर नवी मुंबई दिवा 40+ संघाचे आधारस्तंभ आणि स्वतः कर्णधार होते, माजी कर्णधार दिवा 40+ संघाचे मोरेश्वर मडवी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 47 धावांचं आव्हान. प्रत्येक चेंडू प्रहार करायला लागेल. सरासरी प्रत्येक ओव्हर मध्ये 12च्या सरासरीने आहे. धावसंख्या काढायची आहे, धावसंख्या घ्यायची आहे. हा सामना जिंकण्यासाठी नेरुल 40+ संघाला. सत्तेचाळीस धावांचं आव्हान. 24 चेंडू 47 धावा. 24 चेंडू 47 धावा. खारेगाव 40+ वर्सेस नेरुल 40+. सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना कळवण्यात येते, पाहुण्यांना, हा सामना नवी मुंबई मास्टर कप अंतर्गत सामना आहे. सामने आहे ते शेवटचा दिवस आणि सामना चालू आहे. 47 धावांचं आव्हान, पंचांचा इशारा. सामना चालू आहे. खारेगाव 40+ वर्सेस नेरुल 40+. नेरुल 40+ संघाची बॅटिंग आता चालू होणार आहे. सेकंड इनिंग. 47 धावांचं आव्हान आणि पहिलं षटक टाकण्यासाठी येत आहेत जनार्दन, बेस्ट खेळाडू नवी मुंबई. राऊंड द विकेट, 6 टू गो. लवकरात लवकर सामना करा, चालू करा, कारण संध्याकाळी मग 2 ओव्हरची मॅच खेळली जाते. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. फुल टॉस चेंडू, पहिला चेंडू फुल टॉस. लेग साईडला जाणारा, लेग फाईन लेगला जाणारा लॉंग. एकच धाव, एक धाव खातं खोललेलं आहे. फुल टॉस चेंडू. एक धाव खातं खोललेलं आहे सुशील. आणि आता स्ट्राईक आहे चंद्रकांत, बेस्ट खेळाडू नवी मुंबई, बेस्ट खेळाडू बॉलर. फेस टू फेस सामना चालू आहे. चांगला चेंडू, व्हॉट अ बॉलिंग. जनार्दन, चांगली किपिंग योगेश कडून. मला वाटतं योगेश
लो फुलटो चेंडू चंद्रकांत यांना काय मारता आला नाही. निर्धाव चेंडू लगातार 2 चेंडू निर्धाव. 1 धाव झालेले आहे. 3 चेंडू पूर्ण झालेले आहेत. 1 धाव झालेले आहे. मोठं असं आव्हान आहे 47 धावांचं. चौथा चेंडू राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन राऊंड द विकेट. वॉट अ बॉलिंग फर्स्ट स्लिपला जाणारा चेंडू. फुटबॉल फिल्डिंग पण बाउंड्री वाचवलेली आहे. फिल्डिंग कशी पण करा पण धाव वाचवा अशी फिल्डिंग आता झालेली आहे. फर्स्ट स्लिपला फुटबॉल फिल्डिंग केलेली आहे आणि बाउंड्री वाचवलेली आहे. त्याला महत्व आहे. पाचवा चेंडू राईट हँड बॉलर राईट हँड बॅट्समन सुशील. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला लॉंगला जाणारा चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. वॉट अ फिल्डिंग. धाव वाचवलेली आहे आणि पंचांचा इशारा. बॅट वरती होती सरळ घसरली असती तर हा रनआउट नसता झाला चंद्रकांत. तरी चांगले रनिंग द बिटवीन. पण क्रिकेटमध्ये काय पण होऊ शकतो. 4 षटकांचा सामना आहे. रनआउट होणार कॅच होणार कारण प्रत्येक चेंडू तुम्हाला शॉट बनवायचा आहे. हा सामना जिंकण्यासाठी प्रत्येक चेंडूला तुम्हाला बाउंड्रीच्या बाहेर बॉल घालवायचा आहे तरच हा सामना तुम्ही जिंकणार. नेरुल 40+. पण समोर चांगला संघ आहे खारेगाव 40+. चांगले बॉलर आहेत त्यांच्याकडे. असे चांगले क्रिकेटचे गुरु ज्याला म्हणतात अनुभवी खेळाडू इथे खारेगाव 40+ संघाकडे आहेत. चांगले बॉलर आहेत. 4 बॉलर त्यांच्याकडे चांगले आहेत आणि चांगले फिल्डर आहेत. कुठल्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. आणि नेरुल संघाकडे चांगले बॅट्समन आहेत. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅटर्स. शेवटचा चेंडू मला वाटतं चांगला फटका. ज्या फटक्याची गरज होती आणि चेंडू थांबलेला आहे. चांगला फटका पण नंतर थांबला चेंडू आणि सरळ कॅच आउट झाले. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला दिवा आणि 40+ आणि जुगाव 40+. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅव्हलियन मध्ये यावे ही आपणास नम्र विनंती. व्यासपीठावर यावे. बॉलिंग साठी आले आहेत रोशन. बेस्ट खेळाडू नवी मुंबई खारेगाव 40+ संघाकडून. खारेगाव सामना करणार आहे. बॅट्समन नेम नितीन राजू नवीन बॅट्समन. बाराव्या खेळाडूला नाव नाही माहिती. 12व्या चला चालू करा. प्रदीप आला जबरदस्त 12वा खेळाडू आहेत. चांगले आहेत. हार्दिक स्वागत त्यांचं. पण नाव माहिती नाही कारण नवीन खेळाडू असेल. डोंट वरी बी हॅपी. चला सामना चालू करा. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. चांगला फटका. व्हॉट अ शॉट राजू शॉट. प्रदीप सॉरी. बेस्ट शॉट. ज्या शॉटची गरज होती नेरुल 40+ संघाला. नितीन बेस्ट खेळाडू. टॉच का बॉस. टॉच उडवण्यात येते. जुगाव टॉस जिंकलेला आहे. अभिनंदन जुगाव 40+ संघाचा. एक चांगला संघ आहे आणि समोर दिवा 40+ संघ पण चांगला आहे. बघूया सामना चालू होणार आहे नंतर. याच्यानंतर 4 षटकांचा सामना असणार मला वाटतं कारण त्यांचा दुसरा सामना आहे. बरोबर. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. व्हॉट अ शॉट. ज्या शॉटची गरज आहे नेरुल 40+ संघाला. चौकार. या शॉटचीच गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी.
नेरूल 40+ संघाला मोठं असं आव्हान आहे. 47 धावांचं आव्हान. करो या मरो, हारो या जितो, असं हे क्रिकेटचा रोमांचक सामना. बलाढ्य दोन्ही संघ बलाढ्य आहेत. कुठल्या क्षणी काय होईल, दोन्ही संघाच्या बाजूने मॅच ऑन आहे. प्रेक्षकांची, खेळाडूंची गर्दी, पाहुण्यांची गर्दी हा सामना बघण्यासाठी. रोमांचक असा सामना. दोन्ही बलाढ्य टीम. तिसरा चेंडू. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. षटकार, षटकार. पंचांचा इशारा, षटकार. इथून पण दिसत होता षटकारासारखा, पण पंचांचा इशारा जोपर्यंत येत नाही, कुठल्या पण गोष्टीचा निर्णय हे पंचांच्या हातामध्ये असतो. कॉमेंट्रीवाले काय पण बोलो. 3 चेंडू मध्ये 14 धावा काढलेल्या आहेत. बेस्ट बॅटिंग नितीन, बेस्ट खेळाडू नवी मुंबई. कितीतरी रेकॉर्ड्स या खेळाडूने, प्रत्येक खेळाडूच्या मागे नवी मुंबई लागलं जातं, त्याचं रेकॉर्ड असतं, म्हणून त्याच्या मागे नवी मुंबई. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. फुलटो चेंडू, लो फुलटो चेंडू, पण चांगला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 2 धावा वाचवलेल्या आहेत. 2 धावा वाचवलेल्या. ज्या धावेची गरज, वाचवण्याची गरज खारेगाव संघाला पाहिजे, ती फिल्डिंग झालेली आहे. चांगली फिल्डिंग खारेगाव 40+ संघाकडून आणि चांगली धावसंख्या उभारताना दिसत आहेत नेरूल 40+ संघ. किती झाले? 19 धावसंख्या झालेली आहे. तरी पण दोन्ही बाजूनी मॅच ऑन आहे. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारी ही मॅच, गुलाबी गर्मीमध्ये चाललेला हा सामना. चांगला बॉल होता, चांगली फिल्डिंग, स्वतःच्या चेंडूवर चांगली फिल्डिंग केलेली आहे. 20 धावसंख्या झालेली आहे. रोशन आणि आमचे बेस्ट ज्युनियर कॉमेंटेटर आलेले आहेत, वैभव तांडेल. बेस्ट खेळाडू करावे 40+ संघाचे, एक आधारस्तंभ आणि एक कर्णधार आणि चांगले बॅट्समन आहेत ते नवी मुंबई. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि चेंडू शिल्लक आहेत. 1 धावसंख्या झालेली आहे. 20. जबरदस्त गुणलेखक आहेत जय तांडेल, ज्यांचं जेवढा आभार करावं तेवढं कमीच आहे. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. आणि पंचांचा इशारा. जास्त लेग साइडला जाणारा चेंडू, नकारात्मक चेंडू. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या झालेली आहे 21. 21 धावसंख्या झालेली आहे. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. चांगला चेंडू, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाणारा चेंडू. फलंदाजाला काही समजलेला नाही. 2 षटक संपलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 21. आणि बघा क्रिकेटचं गणित कसं आहे. 2 धावेमध्ये, 2 षटकामध्ये नेहरू संघाला 24 धावा पाहिजे होत्या, पण आता 21 धावसंख्या आहे. बघा असंच जर राहिलं शेवटच्या षटकापर्यंत तर क्रिकेटचं गणित तुम्हाला माहिती आहे कोण जिंकणार. कारण मला अनुभव आहे, जर तुम्ही 24 धावा काढल्या असतात तर नेरूल संघ काहीतरी शेवटच्या चेंडूमध्ये निर्णय त्यांचा येणार. पण इथं पारडत जास्त दिसत आहे खारेगाव 40+ संघाचं. ॲव्हरेज नुसार धावसंख्या कमी आहे नेरूल 40+ संघाची, कारण इथे 1 धावेला महत्व आहे. 1 धाव जर तुम्ही कमी पडली तर तुम्ही सामना हारू शकता. कारण 2 ओव्हरमध्ये तुमच्या पारड खारेगाव 40+ संघाचं पॉइंट जास्त आहेत. 12 चेंडू आणि 26 धावा. असा आपल्याला पूर्ण क्रिकेटच्या नवी मुंबई क्रिकेटचा अनुभव आहे. यंग सामना असो या 40+चा सामना असो वा 50+चा सामना असो, प्रत्येक सामन्याचा अनुभव आपल्याला आहे. टॉच जू 40+ संघाने जिंकलेले अभिनंदन. आणि नंतर त्यांनी तयार राहावे. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. तिसरं षटक टाकण्यासाठी कोण येतात? नितेश, बेस्ट खेळाडू नवी मुंबई. चांगला चेंडू, व्हॉट अ बॉलिंग.
नितीन यांना काय समजलेलं नाही. लेग बाईज बाय बाय. ओके, एक धाव. अकरा चेंडू आणि 25 धाव संख्या. 11 चेंडू आणि 25 धाव संख्या. व्हॉट अ बॉलिंग यार. ब्लॉक होल चेंडू. एक धाव घेतलेली आहे. पंचांचा इशारा. बाईज एक धाव. लेग बाईज. 2 चेंडूवर 2 धावा घेतलेल्या आहेत. तिसरा चेंडू. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन नितीन. चांगला फटका आणि षटकार. ज्या खेळाडूने कॅच सोडायची नसते त्या खेळाडूतून कॅच सुटलेले आहे. आणि चांगली फलंदाजी नितीन यांची आणि हा षटकार. तरी पण दोन्ही बाजूनी मॅच ऑन आहे शेवटच्या चेंडूपर्यंत. 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कोणाकडून? जिंकले तर 9 चेंडू आणि 18 धावा. 9 चेंडू आणि 18 धावा. दोन्ही बाजूनी मॅच ऑन आहे. नेहरू संघ जिंकला तर विरचंद ठाकूर तर्फे राजू ठाकूरला 500 रुपयाचं पार्टी. विरचंद ठाकूर करून जर नेहरू संघ जिंकला तर राजू ठाकूर यांना 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. धन्यवाद. का बघा किती क्रिकेट प्रेमी आहेत. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. काय बॅटिंग आहे यार. देवदास जी जसं बोलतो ना, पकडो कॅच जितो मॅच. इथे जे झेलबाद केला, एक संधी मिळाली ती नितीन याला आणि नितीने खणखणीत 2 षटकार. म्हणजे त्या चेंडूवरती पूर्ण गेम फिरला. कारण की जर गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची साथ नसेल तर इथे मात्र जो आत्मविश्वास आहे गोलंदाजा नक्कीच पडतो. आणि तिथे आपल्याला पाहायला मिळतंय ते जितेश याच्याकडून. जितेशचा 10 चेंडू खणखणीत षटकार खेचला या नितीन यांनी. 8 चेंडू आणि 12 धावा. व्हॉट अ क्रिकेट. व्हॉट अ क्रिकेट. व्हॉट अ क्रिकेट. सेम चेंडू. बघा जीवदानाचा किती फायदा झालेला आहे नेहरू फोर्टी प्लस संघाला. मॅच पूर्ण आता झुकताना दिसत आहे. नेहरू फोर्टी प्लस संघाच्या बाजूने 2 ओव्हर मध्ये खारीगावच्या बाजूने होती आणि या तिसऱ्या षटकामध्ये सरळ नेहरू फोर्टी प्लस संघाकडे जाताना झुकताना मॅच जात आहे. लगातार 3 षटकार. हॅट्रिक षटकाराची हॅट्रिक नितीन. 37 वैयक्तिक 37 धाव संख्येवर जी बॅटिंग करत आहे, फलंदाजी करत आहेत. व्हॉट अ बॅटिंग नितीन. नेहरू फोर्टी प्लस संघाचे अष्टपैलू खेळाडू नवी मुंबई. जबरदस्त बॅटिंग. 7 चेंडू 6 धावा. मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत असणार आहे. क्रिकेट 4 षटकांचा सामना आहे. राईट हँड बॉलर्स, राईट हँड बॅट्समन आणि सेम चेंडू आणि सामना जिंकलेला आहे. व्हॉट अ बॅटिंग. अभिनंदन नेहरू फोर्टी प्लस संघाचा. आणि आपले पाहुणे आलेले आहेत. नाव निलेश. सन्माननीय श्री निलेश चंदू पाटील, नवी मुंबई गोल्डन मॅन. हो, यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. एक चांगलं व्यक्तिमत्व. नवी मुंबईचे गोल्डन मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले आमचे चंदू काका यांचे सुपुत्र निलेश दादा यांचे हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही आलात आमच्या समालोचन कक्षाचे